नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही जो आज हा हॉल बघत आहे, हा माझ्या घराचा हॉल आहे आणि मी घर म्हणजे हॉल खूप सजवलेला आहे, कारण आज इकडेच आमचा डान्स परफॉर्मन्स होणार आहे. म्हणजे मंगळागौरीचा डान्स आम्ही इकडे करणार आहोत. ह्या आहेत आमच्या नऊवाऱ्या. ही नऊवारी मी घालणार आहे आणि ही नऊवारी माझी फ्रेंड वृंदा घालणार आहे, आमची डान्सची इन्स्ट्रक्टर. आणि ही आहे ज्वेलरी जी मी घालणार आहे आणि ह्या नथ आहेत, पण मी यातला अजून पण काही फायनल नाही केली आहे कोणती नथ. बघू आता माझा मेकअप झाल्यानंतर आणि सगळे ॲक्सेसरीज मी घालून झाल्यानंतर जी सूट होईल ना मी ती घालेल. आणि ह्या टिकल्या आपल्या चंद्रकोर. आता ह्याच्यातली पण मला एक छोटी साईज एक मोठी साईज आहे, तर जी छान दिसेल ती मी घालेल. आणि ही ज्वेलरी पण खूप सुंदर आहे. याला कोणता माळ बोलतात, मला काहीतरी याचं नाव नाही आठवते. मोहन माळ बोलतात ना, मला पण नक्की माहीत नाही. कोणती तरी माळ बोलतात ह्याला. नाही, कोल्हापुरी साज, सॉरी, याला कोल्हापुरी साज बोलतात. हा कोल्हापुरी साज आहे आणि याला मोहन माळ बोलतात वाटतं. आणि हा छोटा हार आणि हे कानातले आणि वेल आणि हा कमरपट्टा आहे आणि हा कमरपट्टा वृंदासाठी. तर एवढं सगळं आहे. आणि अजून एक सेम तसा सेट मी रेडी केला आहे. ते त्याच्यामध्ये हा एक कोल्हापुरी साज आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हा कोल्हापुरी साज आहे. हा आम्ही सर्वांनी सेम सेट केला होता, तेव्हा आम्ही घेतला होता. हा पण खूप सुंदर दिसतो घातल्यावर. तर तिला जो आवडेल तो, मला तो आवडला म्हणून मी तो ठेवला. मला तसा टाईपचा घालायचा होता. हा खूप छान दिसतो. अशा प्रकारे. तर हा आहे कोल्हापुरी साज. हे सगळं असं उलटं पलटं का होतं. आणि हा पण कोल्हापुरी साज आहे, पण हा जरा वेगळ्या टाईपचा आहे. तर हा कोल्हापुरी साज मी वृंदासाठी ठेवला आहे. आणि अजून बरंच काय काय हे मला समीक्षा वहिनीने दिलं एवढं सगळं. हा पण एक मोहनमाळ टाईपच आहे, आपलं ट्रेडिशनल सगळं. आणि हे कॉईनवालं असतं ना ते आहे. तर ते मला जरा नाचताना उलटं पालटं होईल असं वाटते, म्हणून मी ते घातलं नाही. आणि हे ते वरती घालतात ना आंबाड्यामध्ये, ते हे पण मला नाही वाटत, कारण तशा टाईपचा ब्राह्मणी टाईपचा आंबाडा आम्ही घालणारच नाही आहोत. आणि हे आहेत कानातले. ह्या कानातले झुमके. आणि ही आहे ठुशी. ही नाही, ही दुसरी वाली आवडली तिला, ही वाली ठुशी. ही आहे ठुशी. आणि हे आहेत वेल. हे वेल आहेत. हे असे कानातल्यांच्या इथे असे घालायचे आणि मग कानात घालायचा. हे असे वेल आहेत. तर किती सुंदर आहे ही सगळी ज्वेलरी. आणि आम्ही ना आयरी रोडच्या राजाच्या वेळेला जिजामाता लूक केला होता ना, तेव्हा ही सगळी ज्वेलरी आम्ही घेतली होती. आणि माझी मैत्रीण आहे ना समीक्षा वहिनी, तिच्याकडे तर इतकी ज्वेलरी आहे की काही फंक्शन असेल ना, ट्रेडिशनल पण आहे आणि वेस्टर्न ड्रेसवर पण घालायला तिच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. आणि हे आम्ही जिजामाता लूक केलेला तेव्हा घेतलेलं चंद्रकोरवालं. हे बघ, ही चंद्रकोर आहे, चंद्रकोरवालं मंगळसूत्र. पण आज नाही घालणार आहे. आज जरा ते जास्त काळं काळं दिसेल गळ्यामध्ये, तर आज नाही घालणार आहे. हे जिजामाता लूकसाठी स्पेशली आम्ही ही ज्वेलरी घेतली होती, तर आता नाही घालणार आहे मी आज. आणि ह्याच्यात पण एक नथ आहे, ही पण समीक्षा वहिनीने दिली. किती सुंदर आहे ना ही नथ, एकदम सुंदर आहे. आता ही ज्वेलरी वृंदा घालणार आहे आणि ही ज्वेलरी मी घालणार आहे. आणि ह्या टिकल्या आता आम्ही सिलेक्ट करू की कोणत्या टिकल्या घालायच्या आहेत ते. आता थोड्याच वेळामध्ये माझी ब्युटिशियन येईल, जी माझा मेकअप करणार आहे. ती पण माझी फ्रेंड आहे आणि ती माझा मेकअप करून देणार आहे. हेअरस्टाईल आणि मेकअप आणि साडी ड्रॅपिंग पण ती करून देणार आहे. आणि साधारणतः 5-5:30ला आम्ही शूट करायला सुरुवात करणार आहे मंगळागौरीचं. आणि हा आहे माझा मेकअपचा डबा. याच्यामध्ये खूप सारे लिपस्टिक्स, जास्त करून तुम्हाला झुडिओचंच मिळेल याच्यामध्ये. मला झुडिओचे कलेक्शन खूप आवडतं. हे बघा, चिक शाईन झुडिओचं आहे, हे पण झुडिओचं आहे. हे सगळं, हे आय शॅडो पॅलेट आहेत. मी जास्त मेकअप करत नाही, जो काही आहे थोडाफार शूटसाठी लागतो तेवढाच मी यूज करते. हा माझा मेकअप बॉक्स. तर मी आता सगळं रेडी करून ठेवलं आहे अशा प्रकारे, म्हणजे माझी ब्युटिशियन आली की लगेच मी सुरुवात करू शकते तयारीला.
तर अशा प्रकारे मी सर्व तयारी करून ठेवली आहे. माझी कामं पण सगळी आटोपली. मी आज सकाळी लवकर उठून सगळी कामं पटापट आटोपून घेतली आणि म्हटलं की आपल्याला नंतर परत वेळ मिळणार नाही सगळी तयारी करण्यासाठी, म्हणून मी सगळी तयारी आधी करून घेतलेली आहे. तर आमचं असणार आहे आज मंगळागौरीचं शूट आणि मंगळागौरीचा जो डान्स आहे तो आम्ही करणार आहोत. तर ही आहे शैला, हीच आहे माझी ब्युटिशियन आणि तीच माझा आज हेअरस्टाईल करून देणार आहे आणि साडी ड्रॅपिंगसुद्धा ती करून देणार आहे. शैला मेकअप पण खूप छान करते, पण मला जास्त मेकअप आवडत नाही, त्यामुळे मी माझा मेकअप मी स्वतःच करणार आहे. एकदम कमी मेकअप, कारण जास्त मेकअप मला असं सूट पण होत नाही आणि मला आवडत पण नाही जास्त मेकअप करायला. मला असं नॅचरल लुक खूप आवडतो आणि शैला नॅचरल मेकअप पण खूप छान करते. पण माझी आणि वृंदाची दोघींची तयारी करायची होती आणि दोघींना खूप वेळ लागला असता, म्हणून मी माझी तयारी आधी करून घेतली. शैलाला सांगितलं तू आधी माझी हेअरस्टाईल कर, माझी तयारी कर आणि त्यानंतर वृंदा येईलच, मग तू तिच्या तयारीमध्ये बिझी होशील. आणि वृंदा ऑफिसवरून येणार होती, म्हणजे 5:30-6पर्यंत ती येणार होती. तोपर्यंत मग शैलाने माझी हेअरस्टाईल आणि माझ्या बाकीचं सगळी तयारी करून घेतली. आणि मला तिची हेअरस्टाईल खूप आवडते. कोणताही फंक्शन असेल तर, घरगुती फंक्शन असू दे किंवा कुठे बाहेरचं काही फंक्शन असू दे, मी शैलालाच बोलवते हेअरस्टाईलसाठी स्पेशली. मेकअपचं कसं असतं ना, मला जास्त मेकअप आवडत नाही, त्यामुळे मी माझ्या हाताने थोडंफार फाउंडेशन आणि हे करून घेते स्वतःच. हाय, चला वृंदा पण आली आहे. आता आम्ही लवकरच रेडी होणार आहे आणि शूटला लगेच सुरुवात करणार आहे मंगळागौरला. वृंदा कसं वाटतंय तुला? खूपच एक्साइटेड फील होतंय. कधी आम्ही तयार होणार, कधी आम्ही परफॉर्मन्स करणार असं होतंय. आय एम वेटिंग. ठीक आहे चालेल. आता मी थोडीशी वृंदाची खातिरदारी करणार आहे, कारण वृंदाने यायला लेट झालंय, अंधार पडलाय बाहेर. वृंदाचा मेकअप चालू आहे, हेअरस्टाईल चालू आहे वृंदाची आणि मग त्यानंतर मेकअप. हाय, हेअरस्टाईल चालू आहे वृंदा मॅडमची. आम्ही दोघींनी सेम हेअरस्टाईल केली आहे. कमेंट करून कळवा कशा दिसतोय आम्ही नंतर. आता आम्ही रेडी होतोय मंगळागौरच्या डान्ससाठी. हेअरस्टाईल झाल्यावर फक्त मेकअप आणि मग आमची रेडी टू वेअर नऊवारी साडी ती आम्ही घालणार आहे. तर अशा प्रकारे वृंदाची पण हेअरस्टाईल करून झालेली आहे आणि ती आता रेडी होती. माझी तयारी आधीच झाली होती, त्यामुळे मी बऱ्यापैकी फ्री होती. मला फक्त आता हे दागिने घालायचे होते, बाकी होते म्हणजे घालायचे, आणि गजरा वगैरे तर शैलाच लावून देणार होती. साडी ड्रॅपिंग माझी बाकी होती, ती शैला आता करते साडी ड्रॅपिंग. कसं आहे ना, नऊवारी साडी जरी रेडी टू वेअर असली तरी त्याचा पदर व्यवस्थित लावणं फार महत्त्वाचं असतं. सगळा जो खेळ असतो तो पदराचा असतो. जो पदर व्यवस्थित असेल तरच आपला लूक एकदम परफेक्ट येतो. तर म्हणून मी तिला सांगितलं, एक तर डान्स करायचा आहे म्हटल्यावर असा पदर लाव की हल्ला नाही पाहिजे, किंवा आंबाडासुद्धा असा घाल की बिलकुल हल्ला नाही पाहिजे. पण तिने एकदम परफेक्ट केलं सगळं, त्यामुळे सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या, पटापट झाल्या. आणि हे बघा, माझी तयारी झाल्या आम्ही इकडे रील शूट करायला एकदम उतावळ्या होतो. आम्हाला एवढ्या रीला मी शूट केल्या आणि म्हणजे भरपूरच रील शूट करत होतो तयारी झाल्यानंतर. माझ्यासाठी शूट ती करत होती, तिच्यासाठी मी करत होती. आणि मग आम्ही फायनली आमची जो डान्स परफॉर्मन्स आहे त्याला सुरुवात केली. कारण डान्स करायचा असतो तेव्हा डायरेक्टली सगळंच करेक्ट येतं असं नाही, बऱ्याच चुका होतात, म्हणून आम्ही आधी भरपूर वेळ प्रॅक्टिस पण केली. आणि मग त्यानंतर आमचा फायनल डान्स रेडी झाला. तर तुम्हाला काहीतरी बिहाइंड द सीन दाखवू का, की आमचं मागे काय चालू होतं बिहाइंड द सीन. ब्रेक घेऊया. हे वाला मला बघूया. मी असं करते ना, तर मी असं कर आणि 8ला खुशला मी असं आणि तू असं. हां, दोघी असं करतात तर आपटताय. आपटतोय. मी असं आपण पहिली तेच प्रॅक्टिस केली. असं थांबेल. ठीक आहे. हां, मी असं करूया की असं करूया. कसं नाही, मुष्ट करून डोकं टेकव. असं. हां, आणि मी असं. हां, चलो परत पहिले बसून. हां, चलो भारी होणार आहे व्हिडिओ. जाऊ. फिंगर क्रॉस. थँक्यू अगं हा चालू द्या. अगं ही क्लिप्स काढत बसली साडी. नाही, हे नाही ना, आम्ही ह्याच्यात नाही करणार.
लाईन नाही आता नाही समजते. हे करून आलो पण हे झालं काय होतं माहिती का ती हाला ना तुला तो गॅप तुला हे नाही मला होत. नाही होत ते कारण मी मागे पडते. एका नुसतं म्युझिक लावा ना आम्ही असंच प्रॅक्टिस. हॅलो बोल नको ना हा. नको. हा हे परत पाणी लाटा. 5 6 7 8 गो. आपला हात पण नाही 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 बरोबरच आहे मी मला Opposite आहे ते? 5 6 मी 7 निघू? 8 गो. हा, चालेल. पाणी फोन आला ना घरून म्हणून बाकी काय नाही. लाट. मला पाठवा हू झालं बाय. थँक्यू बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नक्कीच तुम्हाला आठवण करणार आम्ही. नक्की मजा आली वगैरे. हे तुम्ही तिकडे यायचं. कसं करते? आलं कळलं. तर आता आम्ही डान्सला सुरुवात करतोय आणि आमचा डान्स आमचा जो फायनल डान्स आहे तो आता आहे. आमची प्रॅक्टिस पण करून झाली आहे. तर डान्स झाल्यानंतर मी तुमच्याशी पुन्हा बोलायला येईल तेव्हा स्टे ट्यून. काय बोलायचं प्रिपेअर केलं? तर मैत्रिणींनो आमचा डान्सचा व्हिडिओ एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे. एकदम छान झालेला आहे. लवकरच आम्ही इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर टाकणार आहोत. तर तुम्ही नक्की लाईक करा. शुअर तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आणि ते बेल बटन पण दाबून ठेवा. जेव्हा पण ह्यांचा डान्स किंवा व्हिडिओज येईल तर तुम्हाला नक्की कळेल. हो नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा कारण आम्ही खूप मेहनत घेतली आहे. दुपारी 3 वाजेपासून आमचा मेकअप आणि सगळं रील्स वगैरे सगळं चालू होतं. तर आता फायनली रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आत्ताशी आमचा डान्स सगळा करून झालेला आहे. तर नक्की 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 आमचे व्हिडिओ नक्की बघा. रील्स बघा. इंस्टा आणि यूट्यूबला आम्हाला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. चला तर मग पुन्हा आता वृंदा चालली आहे. तर वृंदा आता निघते. बाय बाय वृंदा. थँक्यू सो मच. वृंदाने खूप हेल्प केली. खूप छान डान्स बसवला. आजचा डान्स कोरिओग्राफ वृंदाने केला होता त्यामुळे नक्की बघा किती सुंदर कोरिओग्राफी केली. तुम्ही पण छान नाचलात म्हणून. आणि हिने तर ही तर डान्सरच आहे आणि कोरिओग्राफर आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही. ती क्लासिकल डान्सर आहे आणि कोरिओग्राफर पण आहे. तर तिने खूप सुंदर असा माझा डान्स बसवलाय आणि माझी जी शैला मैत्रीण आहे ती निघून गेली आमचा मेकअप करून. नाही तर तिला पण दाखवायचं होतं म्हणजे दाखवलं पण बोलायचं होतं तिला पण ती गेली आम्हाला लेट झालं म्हणून. तर आता वृंदा पण चालली आहे आणि आम्हाला पण खूप लेट झालंय. तर मी आता असं झालं की कधी कपडे आधी चेंज करू कारण गरम पण खूप होते. तर चला तर मग आता व्हिडिओला एंड करते. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. नमस्कार.